मोठी बातमी समोर येते। या ठिकाणी संयुक्त मोर्चा मविया आणि मनसेचा, मात्र या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही। मोर्चा काढण्यावर मात्र मविया आणि मनसे नेते हे ठाम आहेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवाना झाल्याची माहिती। कोल्हापूरहून हे कार्यकर्ते आता रवाना होत आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आज संयुक्त मोर्चा मविया आणि मनसेचा आणि या मोर्चासाठी आता आपण पाहतोय कार्यकर्ते आता थोड्याच वेळात रवाना होणार आहे, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर आज जो सत्याचा मोर्चा आहे या मोर्चासाठी पुण्यातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। मी सध्या पुण्यातील राष्ट्रवादी जे भवन आहे त्याच्या समोर उभा आहे आणि काही कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। खरं तर हे सगळे कार्यकर्ते आज जे आहेत सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। थेट त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, मोर्चा तुम्ही घेऊन निघालाय, काय मोर्चेमध्ये मागणी असणार आहे तुमची? पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी बहुसंख्येने मुंबईला जाणार आहोत। मुंबईला जे चर्चगेट पासून बीएमसी पर्यंत वोट चोरीच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये सर्व पक्षीय महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, सेना असेल, सर्व सहभागी होणार आहे। पुणे शहरातून अनेक लोक येतात। आमचे अध्यक्ष प्रशांत जगताप, काय सांगाल, किती जण असतील पुण्यातून? पुण्यातून साधारण 400 ते 500 पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे निघणार आहेत। या मोर्चासाठी सगळ्यांनीच कंबर बांधलेली आहे। या वोट चोरीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज जो मोर्चा उभा केला आहे, या मोर्चाला बहुसंख्येने प्रतिसाद मिळालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहब तुम आगे बढ़ो। कार्यकर्ते आता जमत आहेत मोठ्या संख्येने। सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आज मुंबईच्या दिशेने हा जो मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। नीलम जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हा संयुक्त मोर्चा महाविकास आघाडी आणि मनसेचा आणि या मोर्चासाठी कार्यकर्ते रवाना होताना पाहायला मिळतात। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।